नमस्कार, मी अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक, हिवाळ्यासाठी खास, एनर्जीने भरलेले मेथीचे लाडू किंवा कडू लाडू। लाडू खाताना टाळूला अजिबात चिटकणार नाही किंवा कोरडा सुद्धा होणार नाही। रेसिपी मध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू जास्त दिवस टिकतात, तसेच शरीराला उष्णता आणि ताकद हे दोन्ही सुद्धा देतात। पौष्टिक लाडू बनवायचे तर व्हिडिओ सविस्तर बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। 1 किलो गहू घेतले, गहू चाळून निवडून घेतले। गव्हामध्ये एखादा अर्धा खडा जरी राहिला ना तरी लाडूमध्ये ते कचकच लागतात, तर त्यासाठी गहू निवडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। गहू भाजून घेऊ। कढई चांगली गरम झाली आहे तर त्यामध्ये थोडे थोडे गहू टाकायचे, गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि गहू भाजून घ्यायचे। गहू भाजल्या गेल्या कसं ओळखायचं माहिती का? गव्हावरती ना थोडासा लालसर रंग आला की आणि त्याचा छानसा वास सुद्धा येतो आणि गहू ना आपोआप असे भाजल्यानंतर हलके होतात की समजून जायचं गहू एकदम परफेक्ट भाजला गेलाय। गहू भाजून झाले तर ते काढून घेऊ आणि उरलेले गहू सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचे। गहू भाजताना ना उन्हातली सारखी गव्हामध्ये फिरवत राहायची, म्हणजे एकसारखा भाजला जातो, कुठेही कच्चा राहत नाही। सर्व गहू व्यवस्थित भाजून झाले, आता ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि गिरणीतून दळून आणायचे। खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही, जाडसर रवाळ पीठ ठेवायचं आहे। गहू दळून आणले, गहू जास्त बारीक दळायचे नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचे नाही, असं मध्यम ठेवायचं, म्हणजे पीठ ना असं सहजपणे हातातून पडलं पाहिजे। चपातीच्या पिठासारखं करायचं नाही। चपातीचं पीठ कसं असतं, हाताला चिटकतं, तसं चिटकलं नाही पाहिजे, एकदम हातातून सहज पडलं पाहिजे असे दळून घ्यायचे। गहू भाजले आहे ना, आता पीठ भाजायची गरज नाही। आता जे बाकीचे साहित्य आहे ना ते भाजून घेऊ। कढई गरम झाली आहे तर आता त्यात खोबरं भाजून घेऊ। खोबरं हे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं। 1 किलो खोबरं घेऊन ते किसून घेतलं, थोडं थोडंच टाकायचं, छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं। खोबरं जास्त भाजायचं नाही, जास्त जर भाजलं ना लाडू मध्ये जास्त ते कडवट लागतात, तर त्यासाठी ना सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं। खोबरं हे लाडू मध्ये भाजूनच टाकायचं, जर कच्चं जर टाकलं ना लाडू मध्ये तर लाडू खराब किंवा खवट होतात, तर त्यासाठी खोबरं हे भाजूनच टाकायचं। खोबरं हे छान असं सोनेरी रंगावर भाजून झालं, आता ते काढून घेऊ। ज्या परातीमध्ये गव्हाचं पीठ काढलंय ना त्याच्यातच टाकून घ्यायचं। उरलेलं खोबरं सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचं। 100 ग्रॅम मखाना घेतला, मखाना सुद्धा थोडा थोडा करून भाजून घ्यायचा। मखाना ना आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। मखाना कसा भाजला गेला ओळखायचा माहितीये का? हाताने असा कुरकुरीत झाला की समजून जायचं मखाना भाजला गेला। हे बघ, उरलेले मखाने सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचे, जसे आपण पहिली बॅच भाजली ना तशी। मखाने ना मिक्सरला बारीक करायची गरज नाही, हाताने तो आपोआप चुरगळला जातो। हे बघा, असं हाताने चुरगळून घ्यायचं, गार पडले की चुरगळायचे। हाताने जर चुरगायचे नसतील ना मखाने तर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं, पण हाताने सहज होतात तर मिक्सरला लावायची सुद्धा गरज नाही, पण नाही झालं तर मिक्सरला बारीक करायचं। सुका मेवा भाजून घेऊ। सर्वात पहिले 100 ग्रॅम अक्रोड घेतले, ते भाजून घेऊ। सुका मेवा भाजायला ना अजिबात तेल किंवा तूप वापरायचं नाही, कारण मुळातच ते तेलकट असतं, तर त्यासाठी ना ते कोरडच भाजायचं। अक्रोड भाजून झाले, ते काढून घेऊ। अक्रोड भाजायला ना 1 मिनिट सुद्धा लागला नाही, खूप कमी वेळेत भाजला गेला, तर तो काढून घेऊ। 200 ग्रॅम बदाम घेऊन त्याचे बारीक बारीक काप करून घेतले, ते सुद्धा असे हलकेसे भाजून घ्यायचे। सगळा सुका मेवा जर व्यवस्थित भाजला ना तर लाडू जास्त दिवस टिकतात आणि चव सुद्धा छान येते। बदाम भाजून झाले, ते सुद्धा काढून घेऊ। 200 ग्रॅम काजू घेतले, त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आणि ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे। काजू किती वेळ भाजायचे माहिती का? काजूवरती ना थोडासा लालसर रंग आला की समजून जायचं काजू भाजले गेले। काजू भाजून झाले, ते सुद्धा काढून घेऊ। 4 चमचे खसखस टाकायची। खसखस भाजल्या गेली कसं ओळखायचं माहिती का? खसखस भाजल्यानंतर ना ती तडतड उडायला सुरुवात होते, ती समजून जायचं खसखस भाजल्या गेली। खसखस भाजून झाली, ती सुद्धा काढून घेऊ। 4 चमचे तीळ टाकायची, तीळ सुद्धा हलकीशी भाजून घ्यायची। तीळ सुद्धा तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची। ही गावरान तीळ आहे। तीळ भाजल्या गेली कसं ओळखायचं माहितीये का? तीळ भाजल्यानंतर ना अशी तडतड उडते की समजून जायचं तीळ भाजल्या गेली। तीळ भाजून झाली, तीळ सुद्धा काढून घेऊ। 3 चमचे ओवा टाकायचा, ओवा सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा। ओवा भाजल्या गेला कसं ओळखायचं माहितीये का? ओवा भाजल्यानंतर ना त्याचा असा छान असा सुगंध येतो, तर समजून जायचं ओवा भाजल्या गेला। ओवा ना लाडू मध्ये टाकायचाच। ओवा टाकल्यामुळे ना पचन सुधारतं आणि हिवाळ्यात शरीराला उष्णता देतं, तर त्यासाठी ओवा टाकायचा। छान असा सुगंध सुटलाय तर समजून जायचं ओवा भाजला गेला, तो काढून घेऊ। 3 चमचे तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं।
50 ग्रॅम डिंक घेतला, डिंक सुद्धा तळून घ्यायचा. तेल चांगलं तापलं आहे तर डिंक तळून घेऊ. हे बघा छान असं फुलायला सुरुवात झाली डिंकाची. व्यवस्थित तळून द्यायचा, अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग तो कडक होतो. लाडू मध्ये मग असं कचकच लागतो. तर त्यासाठी ना व्यवस्थित असा फुलून द्यायचा डिंक. आता गॅस बंद करू. डिंक असं छान तळून झाला, तो सुद्धा काढून घेऊ. पावशेर मेथी घेऊन त्याचं पीठ करून घेतलं. तुम्ही ना अख्ख्या मेथ्या सुद्धा भाजू शकता आणि गव्हात दळायला द्यायच्या जेव्हा आपण गहू भाजतो ना तेव्हा. आता हे पीठ का भाजायचं माहितीये का? लाडू मध्ये कच्चपणा यायला नको म्हणून आपण हे पीठ हलकसं भाजून घेणार आहोत. जास्त भाजायचं नाही ना, जर जास्त भाजलं ना तर खूप कडवट लागतात लाडू. तर त्यासाठी ना हलकसं पीठ भाजून घ्यायचं. तुम्हाला जर असं मेथीचं पीठ भाजायचं नसेल ना तर मग काय करायचं, मेथ्या हलक्याशा भाजून घ्यायच्या, मिक्सरला बारीक करायच्या. ते खूप सारं बारीक करायचं नाही, असं रवाळ बारीक करून घ्यायचं. मग ते ना दुधात किंवा तेलात किंवा तुपात 6 ते 7 तास भिजत ठेवायचे. मेथी नाही किती टाकायची माहितीये का? तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला किती लाडू कडू हवे त्यानुसार. आता आमच्या घरात ना जास्त मेथीचे कडू लाडू खातात, तर त्यासाठी मी एवढी पावशेर मेथी घेतली आहे. मेथीचं पीठ ना हलकसं जर भाजलं ना तर लाडू मध्ये सुगंध सुद्धा छान येतो. तर त्यासाठी एकदम थोडंसं भाजायचं, जास्त भाजायचं नाही. पीठ भाजायला ना 1 ते 1.5 मिनिट लागला, जास्त भाजू नका. आता पीठ भाजून झालं तर ते काढून घेऊ. गॅस बंद करायचा. 1 किलो गव्हाच्या पिठासाठी ना आपण 2 जायफळ घेतले. जायफळ हे भाजायचं नाही, तसंच कच्चं टाकायचं, पण ते कुटून टाकायचं. आणि 50 ग्रॅम ना गोडंब्या घेतल्या. गोडंब्या सुद्धा भाजायच्या नाही, कारण त्या भाजल्यानंतर ना मग कडवटपणा येतो आणि त्या चिवट होऊ शकतात. म्हणून ना गोडंब्या न भाजताच टाकायच्या, पण त्या कुटून टाकायच्या. जायफळ कुटून झालं, आता गोडंब्या बारीक करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं. खूप जाडसर सुद्धा ठेवायचं नाही किंवा खूप बारीक करायचं नाही. 1 किलो खारीक घेतली, तिच्या बिया काढून घेतल्या आणि ती अशी बारीक कुटून घेतली. तुम्हाला जर मिक्सरमध्ये बारीक करायची असेल ना तर थोडी थोडी करून बारीक करा, नाहीतर मग ना मिक्सरच्या भांड्याचे ना पाते तुटू शकतात. खारीक ना आपण भाजली नाही, आपण तशीच लाडू मध्ये वापरणार आहोत, कारण मुळातच खारीक ही कोरडी असते ना, तर त्यासाठी ना तशीच टाकायची. आणि जर तुम्ही खारीक जर भाजली ना तर तिची नैसर्गिक चव कमी होते, तर त्यासाठी ना खारीक तशीच टाकायची लाडू मध्ये. बारीक केलेलं जायफळ टाकायचं आणि गोडंब्या सुद्धा टाकून द्यायच्या. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लाकडी घाण्याचं 1 किलो तेल घेतलं. तिळाचं तेल आहे. तुम्हाला जर शेंग तेल, सूर्यफूल तेल, कुठलंही तेल वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता, किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. 1 किलो तेल तर घेतलंच, पण लाडू मध्ये टाकायला जर तेल कमी आलं ना तर मग काय करायचं, परत तेल घ्यायचं आणि ते चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं. आता आपण हे तेल सुद्धा असं कडकडीत गरम होऊन देणार आहोत. बिना तापवलेलं तेल टाकायचं नाही, नाहीतर तर लाडू खराब होतात आणि चव सुद्धा त्याची बिघडते. तर त्यासाठी तेल हे कडकडीत गरम होऊन द्यायचं. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण हिवाळ्यामध्ये ना लाडूमध्ये तूप थिजतं, तर मग तो लाडू खाताना टाळूला चिटकतो, तर त्यासाठी तेल वापरायचं. माझ्या आजी सासूबाईंना नेहमी सांगतात की हिवाळ्यामध्ये ना तेल आणि गुळ शरीराला चांगलं असतं, तर लाडूमध्ये तेल आणि गुळाचा वापर करायचा. हिवाळ्यामध्ये ना तेल आणि गुळ आरोग्याला तर चांगलं असतात आणि त्याचे फायदे सुद्धा खूप असतात, तर लाडूमध्ये ना तेल आणि गुळ वापरायचंच. परातीमध्ये ना मिक्स करायला थोडंसं अवघड जात होतं, तर मग म्हटलं पातेल्यात मिक्स करून घेऊ. तेल चांगलं कडकडीत गरम झालं. आता गॅस बंद करायचा आणि तेल कोमट होऊन द्यायचं. तेल पूर्णपणे कोमट झालं. आता त्यात गुळ टाकायचा. 1 किलो गुळ घेतला. गुळ ना हा बारीक करून घेतला आहे. ना अगोदरच बारीक करून ठेवायचा, म्हणजे लाडू करताना ना आपल्याला सोपं जातं. लक्षात घ्या, आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे. गुळ वितळायला सुरुवात झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता गॅस पूर्णपणे बंद आहे, कारण आपण कोमट तेलामध्येच गुळ टाकलाय. तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळून झालाय. हे बघा, आता आपण हा गुळ वितळलेला तेल आणि गुळ ना आपण आता लाडूच्या मिश्रणात टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. उन्हातलीने किंवा चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. तेल टाकायची गरज येत नाही, तेवढंच आपलं 1 किलो तेलामध्ये व्यवस्थित झालंय. वाटलं होतं तेल जर कमी आलं तर आपण वरतून टाकू, पण तेल टाकायची गरज नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करू, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. अजून
बघा अजून काही कोरडं पीठ निघतंय, ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पातीला घेतल्यामुळे ना मिक्स करायला सोपं गेलं। मला मी परात घेतली होती ना, त्यात मिक्सच करता येत नव्हतं व्यवस्थित। लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं, आता लाडू बांधायला घेऊ। हातात जेवढं पीठ बसेल ना त्याचा लाडू बांधून घ्यायचा। झाला गोल गरगरीत आपला लाडू तयार। किती छान दिसतोय, सुकामेवा वरतून आलाय, खसखस दिसते छान अशी। बघा तुम्ही बघू शकता, वळायला तर खूप सोपे मेथीचे लाडू। अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे। लक्षात घ्या, परत एकदा साहित्य सांगते। 1 किलो गहू घेऊन ते भाजून घेतले आणि त्याचं पीठ करून घेतलं। त्यानंतर 1 किलो खोबरं घेतलं, ते किसून हलक्याशा सोनेरी रंगावरती भाजून घेतलं। त्यानंतर मखाने सुद्धा 100 ग्रॅम घेतले, ते सुद्धा हलकेसे भाजून घेतले। 100 ग्रॅम अक्रोड घेतले, त्याचे बारीक काप करून ते हलकेसे भाजून घेतले। त्यानंतर बदाम घेतले 200 ग्रॅम आणि 200 ग्रॅम काजू घेतले, ते सुद्धा हलकेसे भाजून घेतले। 4 चमचे खसखस, 4 चमचे तीळ आणि 3 चमचे ओवा तडतड होईपर्यंत भाजून घेतलं। 4 चमचे तेलामध्ये 50 ग्रॅम डिंक घेऊन तो फुलेपर्यंत तळून घेतला। 250 ग्रॅम मेथी घेऊन तिचं पीठ करून घेतलं आणि हलकीशी भाजून घेतली। 50 ग्रॅम गोडंब्या आणि 2 जायफळ घेऊन ते सुद्धा बारीक करून घेतले। 1 किलो खारीक घेतली, तिच्या बिया काढून ती जाडसर बारीक करून घेतली। 1 किलो लाकडी घाण्याचं तेल घेतलं, ते तेल ना तिळाचं तेल होतं। ते तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये 1 किलो गुळ कापून तो वितळून घेतला। हे सर्व झालं साहित्य। ह्या सर्व साहित्याचे लाडू बनवले तर खूप पौष्टिक होतात आणि शरीराला सुद्धा खूप फायदेशीर असतात। अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे लाडू तयार झाले। पौष्टिक, ताकद देणारे आणि हिवाळ्यासाठी बेस्ट मेथीचे किंवा कडू लाडू तयार झालेत। एकदा करून बघा, चव, सुवास आणि एनर्जी देणारे एकदम परफेक्ट। रेसिपी आवडली असेल लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत नमस्कार।